आपण कंडिशनल स्टेटमेंट्स बघितलेले. आज आपण बघणार आहे ते लूप स्टेटमेंट बघणार आहे. लूप स्टेटमेंट्समध्ये आपल्याला फॉर लूप, वाईल लूप, डू वाईल लूप हे लूप्स अवेलेबल आहेत सी शार्पमध्ये. तर फॉर लूप कसा फॉर लूपचा पहिला सिंटॅक्स समजून घ्या. तर फॉर लूपचा सिंटॅक्स आहे तो फॉर ब्रॅकेटमध्ये इनिशियलायझेशन, सेमिकोलन कंडिशन, सेमिकोलन इन्क्रीमेंट और डिक्रीमेंट. तर इनिशियलायझेशन म्हणजे तुमचं इंटिजर आय असतं, करेक्ट. तर इंटिजर आय हे तुमचं इनिशियलायझेशन आहे. इथे इनिशियलायझेशन येणार आहे ते इंट आय इक्वल टू 0 हे तुमचं इनिशियलायझेशन असणार आहे. त्यानंतर सेमिकोलन नंतर तुमचं कंडिशन असणार आहे. फॉर एक्झाम्पल आता जरा मला आय 1 to 100 प्रिंट करायचं आहे. तर लूप्स कशाला यूज करतात, तर आपल्या रिपीटेड प्रोसेस करायची असेल, एकच प्रोसेस रिपीटेडली करायची असेल तर आपण लूप्स यूज करतो. त्यासाठी ही कंडिशन टाकणार आहे. जर मला आता 1 to 100 प्रिंट करायचं आहे तर मी प्रिंट आयच करणार आहे. तर प्रत्येक वेळेस मी असं करणार नाही आहे की प्रिंट कन्सोल डॉट राईट लाईन 1, कन्सोल डॉट राईट लाईन 2 असं 100 टाइम्स करत बसणार नाही आहे ना. ते रिपीटेड प्रोसेस आपण एकाच कोड ऑफ ब्लॉकमधनं एक्झिक्यूट करू शकतो. त्यासाठी आपण लूप यूज करतो. आता मी फॉरमध्ये बघा पहिल्यांदा इनिशियलाइज केलं इंट आय इज इक्वल टू 0 आणि कंडिशन काय टाकणार आहे मी 1 to 100 प्रिंट करायचं आहे. तर आय इज लेस दॅन इक्वल टू 100, करेक्ट. म्हणजे माझा 1 to 100 0 to 100 प्रिंट होणार आहे आता इथे, कारण का माझी आयची व्हॅल्यू काय इनिशियलाइज केली मी इथे 0, पण आता मी 1 केली तर माझे 1 to 100 इथं प्रिंट होणार आहे. तर 1 to 100 प्रिंट करण्यासाठी पहिला आयची व्हॅल्यू इन्क्रीमेंट तर झाली पाहिजे, म्हणजे वाढत तर गेली पाहिजे. आता आय 1 आहे तर आय कंडिशन चेक करणार 100पेक्षा लेस आहे का इक्वल टू आहे का चेक करेल. आता 100पेक्षा 1 तर लहान आहे, त्यामुळे तो कंडिशन ट्रूमुळे परत तो 1 प्रिंट होणार आहे. पण तो पुढे वाढत गेला नाही तर आपला लूप इटरेट होणार नाही आहे. त्यासाठी आपला आय इन्क्रीमेंट झाला पाहिजे. त्यासाठी आय प्लस प्लस हे झालं आपलं मेन फॉरचं सिंटॅक्स. इनिशियलायझेशन जे मी इथं इंट आय इज इक्वल टू 1 केलं, त्यानंतर माझी कंडिशन सेमिकोलन देऊन ती म्हणजे आय इज लेस दॅन इक्वल टू 100 आणि माझं इन्क्रीमेंटेशन और डिक्रीमेंटेशन. आता मला इथं रिक्वायर्ड होतं ते इन्क्रीमेंटेशन म्हणून मी आय प्लस प्लस केलं. आणि जर मी इथं ब्लॉक ऑफ कोडमध्ये कन्सोल डॉट राईट लाईन आय केलं तर माझी 1 to 100 नंबर्स प्रिंट होऊन जातील. हे फॉर लूपचं एक्झिक्युशन आहे. आता हे एकदा प्रोग्राममध्ये पण बघूया. ओके, त्याच्यानंतर आपण वाईल लूप पण बघून घेऊया. वाईल लूपमध्ये पण तुम्ही कंडिशन इथे पास करायचे वाईल आणि तुमची ब्रॅकेटमध्ये कंडिशन असेल. आणि जर तुम्हाला वाईल इटरेट करायचं असेल तर इटरेशन तुमच्या कोड ऑफ एक्झिक्युशनमध्येच असणार आहे. ज्यावेळेस तुमची कंडिशन ट्रू होईल त्यावेळेस इथंच तुमचं इन्क्रीमेंटेशन और डिक्रीमेंटेशन असणार आहे. तर वाईल हा एंट्री कंट्रोल लूप आहे आणि डू वाईल हा एक्झिट कंट्रोल लूप आहे. ओके, डू वाईल पण तसंच लिहितोय, पण डू काय करतो पहिला तुमचा कोड ऑफ ब्लॉक एक्झिक्यूट होणार आहे आणि त्यानंतर कंडिशन चेक होणार आहे. त्यामुळेच डू वाईलला एक्झिट कंट्रोल लूप म्हणतात. डू वाईलमध्ये तुमचं एकदा तरी स्टेटमेंट ॲटलिस्ट प्रिंट होणार आहे. हे झाले आपले लूप्स, फॉर लूप, वाईल लूप आणि डू वाईल लूप. आता त्याचे एक्झाम्पल बघूया आपण आपलं. त्यासाठी मी माझा कालचाच प्रोग्राम घेते. ओके, आपण आता ह्याच्यात कंडिशनल स्टेटमेंट्स बघितलेले सगळे. ओके, आपण नवीनच प्रोजेक्ट क्रिएट करूया. तर मला आता फक्त कन्सोल ॲप्लिकेशन करायचं म्हणून मी ते सिलेक्ट केले आणि कन्सोल ॲप्लिकेशन देते. आता आपण काय बघणार आहे लूप्स. लूप्स फक्त देते आणि माझं सोर्स चेकआउट करते. माझं
पाथ. पाथ सिलेक्ट केला आणि माझा प्रोजेक्ट क्रिएट करते. आता माझा प्रोजेक्ट क्रिएट झाला आहे. आपण इथं आता फॉरचं बघूया. पहिला मला 1 to 100 प्रिंट करायचं आहे, त्यामुळे मी फॉर घेतलं आहे. मला 1 to 100 प्रिंट करायचं आहे, त्यामुळे आयची स्टार्टिंग व्हॅल्यू मी इनिशलाइज केली आहे 1 आणि माझी कंडिशन असणार आहे ती आय इज लेस दॅन इक्वल टू 100 आणि आय माझा इन्क्रीमेंट झाला पाहिजे. आणि माझी फॉरची बॉडी, फॉरच्या बॉडीमध्ये काय येणार आहे, कन्सोल डॉट राईट लाईन. कन्सोल डॉट राईट लाईनमध्ये मी आय प्रिंट करते. त्यामुळे माझे 1 to 100 माझा नंबर्स प्रिंट होणार आहेत. ओके, रीड लाईन, कन्सोल रीड लाईन ही न विसरता टाका, कारण का तुमचा कन्सोल होल्ड होणार नाही आहे त्याशिवाय. ओके, 1 to 100 माझं प्रिंट झालं आहे. माझा इनिशलाइज आय 1 होता, त्यामुळे 1 to 100 माझा लास्टपर्यंत प्रिंट झालेला आहे. माझा फॉर लूप व्यवस्थित एक्झिक्यूट झाला. आता जर फॉर हा आपल्याला डिक्रीमेंट करून 100 to 1 पर्यंत प्रिंट करायचा असेल तर काय करायला लागेल, आय इज ग्रेटर दॅन इक्वल टू 1 आणि आयची स्टार्टिंग इनिशलाइज व्हॅल्यू काय असेल 100, कारण का 100 to 1 आपल्याला उलट डिस्प्ले करायचं आहे. त्यावेळेस आय माझा इथे इन्क्रीमेंट न होता डिक्रीमेंट होणार आहे. करेक्ट. तर मी आता रन करून बघते. दिसतं माझी स्टार्टिंग इनिशलाइज व्हॅल्यू 100 दिल्यापासून माझा एक डिक्रीमेंट होतं, माझा 1 प्रिंट झाला. आता फॉर लूप कसा एक्झिक्यूट होतं बघा. पहिला तुमचं होणार आहे ते फॉर लूपमध्ये फर्स्ट स्टेप होणार आहे ती पहिला इनिशलायझेशन होणार आहे, जी स्टेप एकदाच तुमच्या फॉरमध्ये एक्झिक्यूट होणार आहे आणि बाकीच्या इटरेट होताना प्रत्येक स्टेपमध्ये एकदा तरी एक्झिक्यूट होणार आहेत. त्यावेळेस माझं इनिशलायझेशन फक्त एकदाच एक्झिक्यूट होणार आहे फॉरमध्ये. त्यानंतर माझी कंडिशन चेक होणार आहे. आता कंडिशन इथं चेक झाली आहे, आय इज ग्रेटर दॅन 1 येस. त्यामुळं इथं ट्रू व्हॅल्यू मिळाली, त्यामुळं कुठे आला तो फॉरच्या बॉडीमध्ये आणि माझा आय प्रिंट झाला. म्हणजे फर्स्ट काय प्रिंट झालं माझा 100. आपण 10 घेऊया, 10 to 1. ओके, माझं 10 फर्स्ट प्रिंट झालं इथे. त्यानंतर काय होणार आहे, इथून फॉरच्या बॉडीमधून कुठे जाणार आहे तर आय डिक्रिमेंटेशनला जाणार आहे आणि आय डिक्रीमेंट होणार आहे. डिक्रीमेंट होताना तुमची जी काही आय असेल, आयची व्हॅल्यू असेल ती 1 डिक्रीमेंट होणार आहे, 1 डिक्रीमेंट होणार आहे. ओके, तर आयची व्हॅल्यू काय आहे माझी आता इथं प्रिंट केलेली माझी 10 व्हॅल्यू आहे. तर 10 मायनस मायनस असेल तर माझी व्हॅल्यू काय होणार आहे आता आयची 9 होणार आहे. 9 झाली की इथं येणार 9 माझा काय 9 इज ग्रेटर दॅन इक्वल टू 1 येस. कंडिशन ट्रू झाल्यामुळे परत हा लूपमध्ये येणार आहे, लूपच्या बॉडीमध्ये आणि 9 प्रिंट करणार आणि परत तो डिक्रिमेंटेशनला लावणार. असं जोपर्यंत तुमची कंडिशन फॉल्स होत नाही तोपर्यंत हा लूप असा इटरेट होत राहणार आहे. ओके, आता फॉर नंतर आपण बाईल बघूया. बाईल हा एंट्री कंट्रोल लूप आहे.
ओके. वाईलमध्ये काय होतं, पहिलं तुमची कंडिशन चेक होते आणि मग तुमचा लूप फिरतो. आता मी इथं कंडिशनसाठी टाकते एक व्हॅल्यू इंट जे व्हॅल्यू टाकते 10 इज ग्रेटर दॅन इक्वल टू, एक सेकंड, त्याच्याआधी मी इथं डिक्लेअर करून घेते इंट जे इज इक्वल टू 10. इथं पण मी 10 to 1 1 to 10 प्रिंट करून घेते. आता 1 to 10 प्रिंट करते. आय इनिशलाइज केला आहे मी फर्स्ट स्टेपमध्ये, जे इनिशलाइज केला आहे. आता जे इज ग्रेटर दॅन लेस दॅन इक्वल टू 10, म्हणजे माझं जे 10पर्यंत येणार आहे. पण आता वाईलच्या बॉडीमध्ये आपण लिहिणार आहे ते कन्सोल डॉट राईट लाईन प्रिंट काय करणार आहे आपण, जे प्रिंट करणार आहे. आणि जे प्रिंट झाल्यानंतर वाईल इटरेट होण्यासाठी, आता जर मी इथे इन्क्रिमेंटेशन दिलं नाही तर काय होतं बघा, वाईल माझा इथं इटरेटच होत राहिला आहे. इथं कंटिन्युअसली इटरेट होत आहे, म्हणजे तो इनफायनाईट लूप झाला. त्यासाठी मी इथं आय प्लस प्लस मेन्शन करणार आहे, जे प्लस प्लस. ओके. जे प्लस प्लस झाल्यावर माझी कंडिशन इथनं 10च्या पुढं जर जेची व्हॅल्यू 11 झाली तर माझी कंडिशन फॉल्स होणार आहे आणि माझा वाईल इथे स्टॉप होणार आहे. दिसेल का? इथनं पहिला माझा हा फॉर होता जो 10 to 1 पर्यंत प्रिंट केला आणि नंतर हा 1 to 10 आहे, तो माझा वाईल लूप आहे. ओके. हा झाला फॉर आणि वाईल. फॉर झाला, वाईल झाला आणि आपला लास्ट आहे तो डू वाईल, जो एक्झिट कंट्रोल लूप आहे. तो काय करणार आहे, एकदा तरी जी काय आपण एक्झिक्युशन दिलं आहे, आता मी इथं कन्सोल, आता इथं पण मी असं नंबर्सच प्रिंट करते. त्यासाठी मी जे घेते, जे माझा वरती इनिशलाइज केलेला आहे, कशासाठी, 1 साठी इनिशलाइज केला. ठीक आहे. आता डू सोबत आपली वाईल कंडिशन इथे टाकूया. वाईल कंडिशन टाकते मी. वाईल कंडिशन काय टाकणार, जे इज लेस दॅन इक्वल टू 10. ओके. आणि इथे माझा डू वाईल एंड होणार आहे. आपण स्टेटमेंट आपण टाकून सोडूया. काय येणार आहे इथं, डू वाईल. ओके. आता ह्याचं पण इटरेशन कसं होणार आहे, ॲटलिस्ट एकदा तरी आपला डू एक्झिक्यूट होणार आहे आणि मगच कंडिशन चेकआउट होणार आहे. इथं पण माझा 1 to 10 प्रिंट होणार आहे. 11 माझा ओके. आपलं इन्क्रिमेंटेशन इथं राहिलं आहे, तो वरनं इन्क्रिमेंट होऊन आला आहे इथून. ठीक आहे. इथून इन्क्रिमेंट होऊन आला आहे. आपण जेच्या ऐवजी इथं अजून एक इनिशलाइज करूया. होतं माझं डू प्रिंट इथं व्यवस्थित. डूला काय प्रॉब्लेम झाला, बीची व्हॅल्यू 1 आहे. इथं जे मेन्शन झालं आहे. ठीक
ठीक आहे. आला माझं डू वाईलमध्ये पण. आणि जर मी कंडिशन फॉल्स कंडिशन टाकली समजा, आता माझं बी काय आहे इथे लेस दॅन 0 आहे का, तर कंडिशन तर फॉल्स आहे करेक्ट. माझं बी 1 आहे, लेस दॅन 0 असेल का 1 नाही, तर कंडिशन माझी फॉल्स आहे. पण ॲटलिस्ट एकदा तरी 1 प्रिंट होणार आहे. आलं म्हणजे आपला डू ब्लॉक एक ॲटलिस्ट वन टाईम तरी रन होणार आहे. ठीक आहे. हे झालं आपलं लूपिंग स्टेटमेंट. आता लूपिंग स्टेटमेंट झाल्यानंतर आपल्याला आहेत ते कंट्रोल स्टेटमेंट. आता कंट्रोल स्टेटमेंट काय यूज करायचे, जे आपले लूप्स आहेत त्यांना आपण कंट्रोल करू शकतो या कंट्रोल स्टेटमेंट्समध्ये. तर कंट्रोल स्टेटमेंट एक असतं ते ब्रेक आणि कंटिन्यू. ब्रेकमध्ये काय करतं, तुम्ही जे स्विचमध्ये ब्रेक यूज केला आहे ते काय करत होतं, तुमची जर केस ट्रू असेल तर तो त्यांचा ब्लॉक ऑफ कोड एक्झिक्यूट करत होता आणि ब्रेक करत होता. ब्रेक करत होता म्हणजे काय, तो डायरेक्ट स्विचच्या बाहेर पडत होता. तसंच ब्रेक तुमच्या लूपमध्ये पण एक्झिक्यूट होणार आहे. जिथं तुम्हाला एखाद्या कंडिशनला, फॉर एक्झाम्पल जर मला आता 1 to 10 प्रिंट करायचं आणि मला 5 प्रिंट करायचं नसेल, तर मी जिथं इफ आय इक्वल टू 5 असेल तिथं मला ब्रेक देऊन तुम्ही लूपमधनं डायरेक्ट बाहेर पडू शकता. हे ज्यावेळेस मला 1 to 4 पर्यंत प्रिंट करायचं असेल त्यावेळेस. ओके. आणि जर एक्झाम्पल आपण रन करून बघूया. आता इथं मला फॉरमध्ये काय करायचं आहे, मी इथं इफ कंडिशन टाकते आहे. इफ कंडिशन आहे ती माझी आय इक्वल टू 6 असेल तर कर्ली ब्रॅसेसमध्ये ब्रेक. आता काय होणार आहे बघा, मी फॉरमध्ये आहे इक्वल टू 6 दिला करेक्ट. तर मी माझा फॉर उलटा होता, 10 to 1 प्रिंट होत होतं. तर 10चं 9 प्रिंट झालं, 8 प्रिंट झालं आणि 7 प्रिंट झालं. ज्यावेळेस माझं 6 आला, आय 6 डिक्रीमेंट होऊन आय 6 आला, त्यावेळेस माझं स्टेटमेंट ब्रेक झालं आणि नेक्स्ट वाईल लूपला गेलं आणि डू वाईल लूपला गेलं. ठीक आहे. हे झालं माझं ब्रेक स्टेटमेंट. ब्रेक नंतर जर तुम्हाला आता मला वाईलमध्ये इफ कंडिशन पाहिजे, इफ आय इक्वल टू 5, इफ आय इक्वल टू सॉरी जे आहे ना आपलं, जे इक्वल टू 5 असेल त्यावेळेस मला कंटिन्यू स्टेटमेंट पाहिजे, कंटिन्यू कंट्रोल स्टेटमेंट पाहिजे. त्यावेळेस काय होणार आहे बघा, माझं 1 to 10 प्रिंट होणार आहे. पण ज्यावेळेस 5 प्रिंट होईल त्यावेळेस कंटिन्यू स्टेटमेंट, ज्यावेळेस 5 जेची व्हॅल्यू 5 बरोबर होईल, 5 होईल, त्यावेळेस माझं कंटिन्यू स्टेटमेंट एक्झिक्यूट होणार आहे. आणि तो कंटिन्यू स्टेटमेंट एक्झिक्यूट झाल्यानंतर तो एक स्टेप स्किप करणार आहे, म्हणजे माझा हा जे प्रिंट करणार नाही आहे आणि